नमस्कार, मी प्रियांका पाटील. समीर बापू गायकवाड हे सामाजिक प्रश्नांची जाण असलेले संवेदनशील लेखक आहेत. समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने भाष्य केले आहे. साहित्य चपराक मासिकाच्या यंदाच्या दिवाळी अंकातील ही त्यांची अशीच एक वेगळ्या धाटणीची कथा. जरूर ऐका. आवडल्यास चपराक हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. कथेचं शीर्षक आहे झिपरीचा माळ. गावातल्या सगळ्या गल्ल्या ओलांडून डाव्या अंगाने गावाबाहेर पडलं की आमराई लागते. आमराईतून जाताना सावल्यांचा काचबिंदी खेळ अंगावर झुलत राहतो. कवरशांच्या गर्दीतून अंग झटकत 2 कोस चालत गेलं की आधी केकताडांनी वेढलेला झिपरीचा माळ लागतो. 10-12 एकराचं हे सगळं रान सुपीक मातीचं. पण इथं नांगराचा फाळ कधी लागला होता हे गावातल्या कुणालाच सांगता येत नव्हतं. काळी भोर मऊशार जमीन असल्यानं घास गवतापासून बोरी बाबळीपर्यंतची सगळी झाडं एकमेकांच्या अंगाला खेटून फार फांदीत गळे गुंतवून ताट उभी होती. आमराईपासून नजर टाकली की एक हे जंगलच वाटे. भरीस रात्रंदिवस कानावर पडणारे पक्ष्यांचे तऱ्हेतऱ्हेचे आवाज आणि जोडीला मोकाट कुत्र्यांची ये-जा असल्यानं त्या आवाजात काही बाही भर पडे. झुडपांच्या बेचक्यातून अलगद बाहेर येणाऱ्या साप मुंगुसांचं आणि विंचूकाठ्यांचं भयही मोठंच होतं. गावाबाहेरील परिसाबाहेरच्या दर्ग्याकडून येणारा नागमोडी ओढा येथून पुढे उताराला लागत असल्याने उतरणीची अंगचण असलेल्या माळाच्या कडनं बारमही ओल असायची. ओढ्यात असलेल्या दगडधोंड्यावर चढलेलं शेवाळ क्वचितच सुकलेलं दिसे. या माळाच्या चौ दिशेने दगडी चढत रचलेले भराववजा बांध होते. ओढ्यातून येणारी ओल या गोलाकार बांधात पाझरलेली असल्यानं इथल्या दगडांच्या कपारीत उगवलेली केकताडं बाळसं धरलेल्या गुटगुटीत पैलवानागत बारमाहीत जोमात पसरलेली दिसत. आमराईच्या बाजूने येणाऱ्या वाटेने मध्ये लागलेला बांध टोकरून त्यात पाऊलवाट बनवलेली. माणसांनी ये-जा करून ही नागमोडी वाट एकदम पक्की केलेली. आषाढात सगळ्या माळावर चिखल असला तरी या वाटेवरनं सहज ये-जा होत राही इतकी या वाटेवरची माती टणक झालेली. गावात दिवे लागण झाली की या पायवाटेवरची ये-जा वाढलेली राही. उदबत्तीचा धूर हवेत विरत जावा तसा उजेडात अंधार मिसळत गेला की झिपरीच्या माळाबाहेर 2-4 निलट माणसं रेंगाळताना दिसत. गावातल्या कुणा माणसानं त्यांना हटकलं की ती खोटी खोटी हसत, उसना उसान आणून राम राम ठोकीत आणि पुढे निघून गेल्यासारखी करीत. मात्र विचारपूस करणाऱ्याची पाठ वळली की हे पुन्हा माघारी फिरत. डोळ्यात बोट घातल्यावर समोरचं दिसेनासं होईल असा घनगर्त अंधार पडला की मग मात्र तिथल्या वर्दळीची भीड चेपलेली राही. सपासप ठांगा टाकत केकताडं ओलांडून झिपरीच्या माळातल्या झाडाझुडपात ही माणसं दिसेनाशी होत. झाडांच्या गर्दीतून 8-10 फरलांगभर चालत गेलं की अवधू पाटलांचा भग्न वाडा लागतो. चौसोपी बांधणीचा आणि भारी भक्कम दगडी चिऱ्यांचा हा वाडा आता अवशेष स्वरूपात बाकी आहे. वाड्याबाहेरच्या पडवीत दगडफुलं उगवलीत. गाजर गवतानं थैमान घातलेलं 12-13 गुंठांचं क्षेत्र असावं ते. वाड्याच्या भोवतालचं दगडी कुंपण ढासळून त्याचे ढिगारे झालेले. अर्धवट पडलेल्या अवस्थेतल्या मोठ्या ताशीव दगडांच्या अजस्त्र भिंती वाड्याच्या गतकालीन वैभवाच्या दुकऱ्या खुणा दर्शवत होत्या. वाड्याचं मजबूत आढ्याचं छप्पर कोसळून त्याची धूळधाण उडालेली. जिकडं पाहावं तिकडं नुसते दगडांचे भक्कण अवशेष आणि त्यातून डोकावणारी रानटी झुडपं. भिंतीच्या आतल्या बाजूस असणाऱ्या देवळ्या कोळ्याच्या जाळ्यात गुरफटून गेलेल्या. त्यात कधी काळी शेकडो दिवे पणत्या लवलवत्या असतील. त्यांच्या उजेडात अवधू पाटलांचा वाडा झगमगून उठत असेल. खंडीभर माणसांचा राबता असेल. दूध दुभत्याने घर न्हाऊन निघत असेल. धान्यानं कणग्या खच्चून भरून गेल्या असतील. कपड्या लत्त्यांनी अलमाऱ्या भरलेल्या असतील. 32 खाणांचा वाडा होता तो. वाडा कसला, जणू भक्कम गढीच होती ती. मधल्या चौकाला लागून 4 दिशांना लांब सडक ऐसपैस सोपे होते. त्यांच्या मागं प्रशस्त हवेशीर खोल्या होत्या. खोल्यांना शिसवी दरवाजे होते.
वाड्याचं प्रवेशद्वार कलाकुसर केलेल्या भक्कम सागवानाने सजवलेलं होतं. एका सोप्यावर पाळणा असायचा. कर्र कर्र आवाज करत पाळणा हलायचा आणि त्यावर बसलेले औदू पाटील मिशांना पीळ देत पानाचा विडा चघळत तृप्त नजरेनं आभाळाकडे बघत हात जोडायचे. एका ओरीवर पोत्यांची चळत लावून ठेवलेली असे. माझ घरात भल्या मोठ्या चुली होत्या. पडवीतल्या वृंदावनामागं सरपणाची स्वतंत्र खोली होती. मोठाली पातेली, कढया, तांबे, चरव्या, पंचपात्रे, कारवट, तवे, ओगराळे, पळ्या, ताट, वाट्या, चमचे, भातवाड्या, चिमटे, सगळी भांडी ढिगाण होती. फुकाऱ्यानं झालेला धूर जाण्यासाठी सवणी होती. कधी काळी घर धान्याने बारमाही दुधातुपात बोट बुडवलेल्या त्या वाड्यात आता रात्री अपरात्री येणाऱ्या लोकांनी मुताऱ्या करून ठेवलेल्या. जिकडं तिकडं कोपऱ्या कोनाड्यात नुसता उग्र तर्प भरलेला. वाड्यात शेकड्याने पंगती उठायच्या. काही कार्यक्रम असला की गावजेवण ठरलेलं असे. लक्ष्मी अक्षरशः पाणी भरत होती. पाणक्या दत्तूला इथं खास मान होता. तो थेट माझघरात जाऊन पाणी ओतू शकायचा, कारण औदू पाटलांचा मनमिळाव स्वभाव. अख्खं गावच जणू त्यांचं अपत्य होतं. गावातल्या कोणत्याही माणसानं इथं येऊन आपली दाद फिर्याद मांडावी, मग पाटलांनी त्याला न्याय द्यायचाच. कुणी इथून रिकाम्या हातानं परत गेलेलं नव्हतं. पंचक्रोशीतले अनेक निवाडे इथं झालेले. गावाच्या आडाचं पाणी कमी जास्त झालं की वाड्यामागे असणाऱ्या दोन्ही बारवा गावासाठी खुल्या होत. वाड्यात येण्या जाण्यास कुणासही मज्जाव नव्हता की कसल्या सीमा नव्हत्या. पाटलांची कोणतीही बंधने नसूनही त्यांच्या कुटुंब कबिल्यात बायका मात्र गोशात राहत. नाकापर्यंत खाली पदर ओढलेला राही. दागदागिन्यांनी मढलेल्या या बायका पोरी मायाळू होत्या. त्यांच्या रूपानं अन्नपूर्णाच नांदत होती. औदू पाटलांचा हा वाडा पिढीजात होता. विशेष बाब म्हणजे गावाबाहेर होता, पण गावाची शान होता. पाटलांचा वाडा गावाबाहेर कसा, यावर बऱ्याच किस्से कहाण्या होत्या, मात्र त्या साऱ्या ऐखीव गप्पाच होत्या. आपल्या आज्याने त्यांना कधी काळी मांडीवर घेऊन सांगितलेली गोष्ट, असं म्हणत औदू पाटील सांगत की कुण्या वतनदाराची ही गडी होती. त्यानं नंतर पाटलांना ही अंदण दिलेली. त्यांच्या मूळ पुरुषाने या वाड्यावर जीवापाड प्रेम केलेलं. त्याला बरकत आणली. चौथाई वसुलीचं ठिकाण म्हणून कुप्रसिद्ध असलेली जागा त्यांनी हक्काच्या न्यायाच्या जागेत परावर्तित केलेली. रक्ताचं पाणी करून, काबाड कष्ट करून अंगबहिणीतून दौलत वाढवतच नेली. शेतीवाडीचा पसारा वाढवत नेला, पण कुणाची बद्दुवा कधी घेतली नाही. हाताची मूठ सदैव खुली ठेवली. आल्या गेलेल्यांची दुःख विचारली. अवघ्यांचा जीव जाणला. सगळ्यांच्या काळजाचा नेमका ठाव घेतला. अश्राप बायका पोरींना आधार दिला. ते कुणासाठी भाऊ झाले, तर कुणासाठी बाप, तर कुणासाठी लोक झाले. अनेकींचे माहेरपण त्यांनी साडीचोळी देऊन केलेलं. कोणताही सणवार आला की त्यांचा उदार हात अजूनच मोकळा होई. औदू पाटलांच्या 5 पिढ्या आधीची ही कथा असावी. तो वसा त्यांनी तसाच पुढे नेलेला. काळ पुढे जात गेला तशी वाड्यातली वंशावळ वाढत गेली. वाडा बायकापोरांनी गच्च भरून गेला. त्यांचं गोकुळ झालं. भाऊ बंदकीचे प्रसंग आले तेव्हा पाटलांनी शेतीवाडी वाटली. जमीन जुमला विभागून दिला, पण वाड्याची वाटणी कदापिही केली नाही. पुढे जाऊन वाड्याची कळा बदलण्यास ही वृत्ती देखील कारणीभूत ठरली. पण याला इलाज नव्हता, कारण वाड्याची इमारतच तशी होती. गर्भातल्या अंकुरावर त्याच्या जन्माआधीपासूनच आई जीव लावत असते, तसंच काहीसं त्या वाड्यात जन्माला येणाऱ्या कर्त्या पुरुषाला वाड्याबद्दल वाटे. त्यामुळे काहीही झालं तरी वाड्याची शानोशौकत कमी होणार नाही, यावर भर असे. ज्या त्या पिढीतला कर्ता पुरुष
हेच धोरण ठेवी. पिढी दर पिढी जमिनीचे हिस्से पडत गेले, पण जे वंशज वाड्यात राहायचे त्यांची जमीन कशी आणि किती घटत गेली हे त्यांना देखील उमगले नाही. वाड्याला याची झळ बसणं क्रमप्राप्त होतं, पण त्याहून भयानक आकळीत वाड्याच्या नशिबी होतं. त्याचीच परिणिती म्हणून आता वाड्यातल्या त्या सुखसमृद्धीची, डोळे दिपावणाऱ्या ऐश्वर्याची कोणतीच चिन्हे उरली नव्हती. वाड्याच्या मधोमध आकाश सन्मुख असलेल्या चौकात उन्हाळ्यात महिनाभर वाळवण घालायचा कार्यक्रम चाले. तिथं आता वारुळ झालेली. तुळ्या आणि खांबाचे काही अवशेष बाकी होते, ज्याला पाऊस पाण्याने वाळवी लागलेली. कुठं खिळे बाहेर आलेले, तर कुठं भिंतीत ठोकलेल्या खुंट्या बाहेर आलेल्या. लोकांनी काहीच शिल्लक ठेवलेलं नव्हतं. अलीकडच्या काळात ही असली थेरं सुरू झाल्यानं चोरा चिलटाबरोबरच चांगली चुंगली माणसंही तिथं यायची बंद झालेली. 2 माणसं एकत्र बसून आंघोळ करू शकतील इतकी मोठी घंगाळ वाड्यात होती. 7 पोरींच्या पाठीवर झालेल्या अवधू पाटलांच्या दिवट्या पोरानं परमुलखातून नाचगाणं करणारी एक अत्यंत देखणी गोरीबाई बैल पळवून तिथं आणली होती. गुलाब तिचं नाव. त्याला तिच्या हवेलीचा नाद कसा लागला आणि घरात कुणालाही याची भणक लागू न देता त्यानं हे सगळं कसं निभावून नेलं, हे सगळं नवलच होतं. त्यानं घरात खोटं नाटं सांगितलं. त्यानं आणलेल्या बाईनंही त्याच्या भूलतापांना दुजोरा दिला. काही काळ अवधू पाटलांच्या डोक्यात संशयाचा खोडकिडा वळवळला, पण पुत्रप्रेमात आंधळा झालेल्या पत्नीपुढे त्यांचे काहीही चालले नाही. शेण झाकून ठेवले तरी त्याचा वास जात नाही, तसं या गोष्टीचं झालं. पडवीला लागून असलेल्या खोलीत ते दोघं रात्रंदिवस एकत्र राहू लागले. कसले म्हणून खोली बाहेर येतच नव्हते. देहाची नशा चढली होती त्यांना. एके दिवशी कहर झालेला. दोघं एकत्र घंगाळ्यात बसून आंघोळ करताना घरातल्या चिमुरड्यांनी पाहिलं आणि ही गोष्ट कानोकानी झाली. अवधू पाटलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा संशय बळावत चालला. पोरगा जरी वाहवत गेला तरी सून अशी कशी, हा प्रश्न त्यांना जाळू लागला. त्यांच्या संशय घेण्यावरून खटके उडू लागले. तेव्हाच खरे तर वाड्याला मोठे तडे गेलेले. बाप लेकात भांडणं होऊ लागली आणि आतल्या माणसासह वाडा खचू लागला. या बाईची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत असं पाटलांना वाटू लागलं, पण त्याची गरज पडली नाही. एका रात्री तिच्या पहिल्या यारानं आपल्या शस्त्रसज्ज साथीदारांच्या मदतीने वाड्यावर अकस्मात हल्ला चढवला आणि कुणाला काही कळण्याच्या आधी तिला घेऊन ते पसार झाले. त्या दिवसापासून पाटलांचा पोरगा वेडापिसा झाला. आपल्या बापानेच आपल्या विरुद्ध कारस्थान रचले असं त्याला वाटू लागलं. बापाला धडा शिकवलाच पाहिजे या भावनेनं तो पेटून उठला. त्यानं सूड उगवला देखील, पण विपरीत पद्धतीनं. त्यानं गावातल्या बायकापोरींच्या अब्रुशी खेळ सुरू केला. सुरुवातीला काही प्रकरणात लोक गप्प बसले, पण त्याचं धाडस वाढत चाललं तसं गाव अस्वस्थ होत गेलं. पाटलांच्या कानावर गोष्ट गेली आणि त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक भावनांचा कडेलोट झाला. 2च दिवसात पोरगा घरातच मृतावस्थेत आढळला. घर शोककल्लोळात बुडून गेलं, पण पाटलांच्या डोळ्यात टिपूस आलं नाही. गावात चर्चेला उधाण आलं. कोण काहीही म्हणू लागलं. अशा वेळेस कुणाचं तोंड धरणार? पाटलांनीच अन्नातून विष दिलं अशी सगळीकडे वावडी उठली. ही चर्चा पाटलीनबाईंच्या कानी गेली. तिने हाय खाल्ली, अंथरूण धरलं. घराचे जणू दिवसच बदलले. वाड्याचं दार आता बंद राहू लागलं. आतली खबरबात बाहेर येईनाशी झाली. तशातच एका धुकं भरलेल्या पहाटे पाटलीनबाईंनी जगाचा निरोप घेतला. एका पाठोपाठ एक बसत गेलेल्या धक्क्यांनी पाटील अंतर्बाह्य खचले. त्यातच भावकीने सगळी दुश्मनी काढली. पाटलांचं हुक्का पाणी आधीच बंद झालं होतं. आता अन्ना वाचून वाड्यात तडफडू लागला होता. ही कोंडी असह्य झाली. ताठ मानेनं जगापुढे जगलेल्या पाटलांनी पोराच्या कर्तृत्वानं आधीच हाय खाल्ली होती. त्यात बदनामीचा बट्टा लागला आणि आता अन्नाला मौताज व्हायची
अवस्था आलेली. ज्या गावासाठी ते देत गेले ते गावही त्यांना आता परकं झालं. स्वाभिमानाला उजवा कौल देत पाटलांनी पडवीतील विहीर जवळ केली. पाटील गेले आणि वाड्याची उरली सुरली रया गेली. वाडा भकास झाला. त्यांच्या भावकीनं वाडा ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते सारे निष्फळ ठरले. पाटलांच्या 7 पोरी आणि जावई त्यांना पुरून उरले. अशीच बरीच वर्षे निघून गेली. मात्र या नादात वाड्याची देखभाल तटली. वाड्याचे वैभव लोप पावत गेले. वाडा उदास दिसू लागला. दिवाबत्ती बंद झाले तसे अंधाराचे साम्राज्य वाढू लागले. पाटलांच्या मुलींनी वाड्यामागच्या 2 विहिरी बुजवून टाकल्या. वाड्याभोवतालच्या क्षेत्राला दगड मुरुमाचे भराव बांधले. कुणाची घुसखोरी होऊ नये म्हणून रोजंदारीनं माणसं ठेवली. पुढे जाऊन हा खर्च कोण करायचा यावरून त्यांच्यातही वाद होऊ लागले. वाड्याभोवताली झाडं झुडपं वाढू लागली. तसे चोऱ्या माऱ्या वाढू लागल्या. वाड्यातल्या वस्तूंना पाय फुटले. हळूहळू आतल्या जिणसा गायब होऊ लागल्या. शेवटी काही सामान सुमान पाटलांच्या मुलींनी आसपास वाटून घेतलं. पण आपल्या घरी जिन्नस नेणार तरी किती असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. कारण वाड्यात तितका डामडौल होता, तितक्या वस्तू होत्या. गालीच्या पासून ते तक्क्या लोडपर्यंतच्या वस्तूही होत्या आणि शाही मीनाकाम केलेल्या पिकदाणीपासून ते अस्सल जरीच्या साड्यांचे अनेक वाण तिथे होते. या सगळ्या वस्तू पिढी दर पिढी वारसा म्हणून चालत आलेल्या. वाड्याची खऱ्या अर्थाने शान या जाम्या निम्यातच होती. त्यामुळं या वस्तूंची नासधूस होताना पाहून, त्या चोरीस जाताना पाहून पाटलांच्या मुली हळव्या झाल्या. आता वाडा विकून तरी टाकावा किंवा तो पाडून तरी टाकावा अशा निर्णयापर्यंत मुलींचं मनोबल निग्रही झाले. पण तेही नियतीला मान्य नव्हते. काही महिन्यांनी गुलाबबाई 12-13 वर्षाच्या मदनसोबत परत आली. तिनं दावा केला की मदन हा पाटलांचाच नातू आहे. आता माझ्या कपाळाचं कुक्कू नसलं म्हणून काय झालं, मला पळवून नेलं म्हणून काय झालं, माझा सगळा जीव इथंच माझ्या धन्यावरच गुंतलेला होता आणि राहील. आता माझं मरण हितच होणार. मला आता काही बी नको, फक्त या भकासवाड्यातली एक खोली द्या, असा तिने आक्रोश केला. आपल्या भावाच्या रक्ताचा वारस आला या भाबड्या समजुतीने तिला वाड्याच्या मागील बाजूस असलेल्या पडवी लगतच्या त्यांच्याच जुन्या खोलीचा ताबा देण्यात आला. बराच काळ सगळं सुरळीत होत गेलं. बघता बघता मदन सज्ञान झाला. त्याचं दिसणं, बोलणं, चालणं सगळं धाकट्या पाटलांसारखं होतं. त्याच्या रुपड्यावर भाळून आणि गुलाबच्या वर्तनाला फसवून भोवतालच्या जमिनीसह वाडा त्या पोराच्या नावावर केला आणि कर्तव्यपूर्तीच्या आनंदात पाटलांच्या मुली नाहून निघाल्या. पण नंतर सत्य बाहेर आलंच की ती सगळी गुलाबची खेळी होती. तिला वाड्याच्या जागेवर कब्जा हवा होता. वाडा ताब्यात येताच तिनं असली रंग दाखवले. तिची अय्याशी तिथं सुरू झाली. तिचे यार मित्र तिथं गोळा होऊ लागले. एव्हाना वाड्यासभोवती जंगल होऊ लागलं होतं. बघता बघता तिथं आणखी बायका बोलावल्या गेल्या आणि एकेकाळी जिथं तुळशीला पाणी देऊन मगच तहान भागवली जायची तिथं दारू वाहू लागली. नाचगाणं होऊ लागलं. या सगळ्यात गुलाबचा मुलगा आघाडीवर असायचा. आधी रात्री सुरू असलेल्या या गोष्टी दिवसाही सुरू राहू लागल्या तसं गावाचं पित्त खवळलं. एके दिवशी पंचायत भरली. तिथं हा विषय निघाला. आपल्या वाट्याला वाडा न आल्याचं शल्य डाचणाऱ्या पाटलांच्या भावकीनं बरोबर ढाव साधला. त्यांनी हवेला जोर दिला. त्या दिवशी सगळं गाव वाड्यावर चालून गेलं. जिथं अनेकांच्या पिढ्या तृप्त होत जेवल्या होत्या तिथं त्यांच्याच वारसांनी नांगर फिरवला. एका रात्रीत होताचं नव्हतं करून टाकलं. धू धू करून छप्पर कोसळून पडलं. भिंती उद्ध्वस्त झाल्या. खोल्या भुईसपाट झाल्या. सोपे खणले गेले. चौकात धुळीचे लोट उडले. पडवीत दगडांचा खच पडला. गुलाबच्या झिपरीला धरून खेचत फरफटत आणलं गेलं. जखमी अवस्थेत तिला चावडीसमोर खांबाला बांधलं. पाटलांची पूर्वपुण्याई तिथं कामाला आली. त्यांच्या घराण्याच्या नाममात्र का होईना नात्यातली असल्यानं तिचे प्राणदान केले.
पुन्हा कधीही गावात न परतण्याच्या अटीवर तिला सोडून देण्यात आलं. मदनलाही सज्जड दम देऊन सोडलं. भग्नवाड्यात तो परतला. वेड्यागत तिथंच राहू लागला. तिथल्याच चीजवस्तू गोळा करून वाड्याच्या मागं काही अंतरावर त्याने एक खोपटं बांधलं. लोक म्हणायचे की त्याला वेड लागलंय. त्याला वेड लागलं नव्हतं. त्याचं डोकं पक्क शाबूत होतं. त्यानं जाणीवपूर्वक सगळा परिसर निर्मनुष्य होऊ दिला. सगळीकडे एक विमनस्क अरण्य छाया येऊ दिली. तो इतका एकांतात राहू लागला की गाव त्याला विसरून गेलं. मग त्यानं आपला हेतू साध्य केला. गुलाब फिक्की पडावी अशी एक बाई त्यानं तिथं आणली आणि गावातल्या एक एक रंगेल माणसांना तिची चव देऊ केली. दरम्यान काळही पुढे आला. वर्षामागून वर्ष जात राहिली. वाड्याच्या मागच्या बाजूस असलेल्या खोपटाची कीर्ती सगळीकडे होत राहिली. कालांतरानं तिथं अशा बायकांची अदलाबदली होऊ लागली. हा इलाका आता बाईलवेडासाठी नामांकित झाला होता. गुलाबच्या झिपऱ्या धरून आणलेल्या त्या माळावर झुडपांच्या बुंध्यांची बाईच्या केसांचे गुंते अजूनही सापडतात. गावानं नाव दिलेलं झिपरीचा माळ नाव सार्थ झालं. धन्यवाद.